आज आहे ना मी मटन खिमा बनवलेला आणि इतका झक्का झालेला, तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। त्यासाठी ना मी इथे घेतलेला पाव किलो मटन खिमा आणि मटन खिमा मी एकदा पाण्याने धुवून घेतलेला होता। त्यानंतर आहे ना एक कुकर ठेवला गॅसवरती हाय फ्लेमवरती, 1 चमचा तेल घालून मटन खिमा चांगला रोस्ट करून घेतला। त्यानंतर दुसऱ्या गॅसवरती 1 ग्लास पाणी ठेवला, हा ग्लास छोटा आहे गरम करण्यासाठी। आणि त्यानंतर हे खिमा जो होता तो चांगला असा रोस्ट करून घेतला। त्यानंतर थोडेसे खडे मसाले सुद्धा टाकले आणि कच्चा कांदा वरून कापून टाकला। त्यानंतर आपल्याला हे कच्चं तेल टाकायचं आहे 1 चमचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे गरम पाणी ह्यात ओतायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 2च शिट्ट्या काढायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत ना मी इथे कांदा आणि टोमॅटो कापून घेतला। तर आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या। त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे। तर आता आपण गॅसवरती एक पातेलं ठेवणार आहे, त्यामध्ये मी 1.5 चम्मच तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये तेजपत्त्याची 2 पानं टाकलेली आहेत आणि 3 मोठ्या साईजचे कांदे सुद्धा बारीक चिरलेले ते आता आपल्याला ह्यात फ्राय करून घ्यायचे आहेत। चांगले खरपूस भाजायचे आहे। हलकेसे लालसर झाले की त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत 2 बारीक चिरलेले आणि त्यानंतर आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे ग्रेव्ही होईपर्यंत। तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ह्याची ग्रेव्ही होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे। तर तेल सुटलेलं आहे। त्यानंतर ह्यात आपल्याला टाकायचे आहे 2 हिरव्या मिरच्या, तर त्याला मी असा कट मारलेला आहे हलकासा मिरच्यांना। तर आता ह्याला तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आता आपण ह्यात घालणार आहोत मसाले। तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा मी घरातला मसाला घातलेला आहे तिखटवाला आणि 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर ह्यात घातलेली आहे। आता हे सुद्धा आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर ना मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट सुद्धा घातलेली, पण ती स्किप झाली माझ्याकडून। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण खिमा कुकरमध्ये शिजवून घेतलेला तो आता आपल्याला ह्यात ॲड करायचा आहे। खिमा ॲड केल्याच्या नंतर ना आपल्याला ह्याला 15 मिनिटं तरी शिजवून द्यायचं आहे। तर 5 मिनिटं मी शिजवल्याच्या नंतर आहे ना त्यात हिरवे वाटाणे घातलेले आहे। तर मला हिरवे वाटाणे खूप आवडतात खिम्यामध्ये, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा घालू शकता। तर त्या हिरवे वाटाणे घातल्याच्या नंतर मी 10 मिनिटं त्याला शिजवून दिलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। बाय।